हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ऑल अबाउट मनी म्हणजे पैशांविषयी सर्व काही हा लेसन पाहणार आहोत आणि याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत याच्या खाली जे दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण लेसन समजून घ्या। तुम्हाला मी काही शब्दांचे मराठीतून अर्थ सांगणार आहे ते सुद्धा समजून घ्या आणि मग काय करूया आपण या लेसनला आता सुरुवात करूया। तर पहा, ऑल अबाउट मनी म्हणजे पैशांविषयी सर्व काही। लुक, लिसन अँड रीड विथ मी। वाचा, ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। फर्स्ट 2 लाइन्स आय एम रीडिंग। मी पहिल्या 2 लाईन वाचतोय। वी ऑल नीड मनी टू बाय थिंग्स अँड टू पे पीपल हू वर्क फॉर अस। आपल्याला पैशाची गरज असते। नीड मनी म्हणजे पैशाची गरज असते कशासाठी? टू बाय थिंग्स म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी। आणि कशासाठी गरज असते पैशाची? त्या ठिकाणी म्हटलेलं आहे अँड पे पीपल हू वर्क फॉर अस। ज्या लोकांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते। म्हणजे एखाद्या दूधवाल्याने आपल्याला दूध आणून दिलंय, मग त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात। किंवा बाय थिंग्स म्हणजे आपल्याला कपडे खरेदी करायचे आहेत, मग त्याचे पैसे द्यावे लागतात। एखादी नवीन वस्तू खरेदी करायची आहे त्यासाठी सुद्धा वी नीड मनी म्हणजे आपल्याला पैशाची गरज असते। बट व्हॉट इज मनी? पैसा म्हणजे काय? हू इन्व्हेंटेड मनी? इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावला। इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावला। पैशाचा शोध कोणी लावला? टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स। सध्या आपण पैसा 2 प्रकारात पाहतो। कॉइन्स म्हणजे नाणी असतात आणि नोट्स म्हणजे नोटा असतात। म्हणजे आपल्याकडे 1 रुपीचं कॉइन आहे, 2 रुपीचं कॉइन आहे, 5 रुपीचं कॉइन आहे आणि त्याचप्रमाणे 10 रुपीचं सुद्धा कॉइन आहे की नाही? तुम्ही दररोज व्यवहारात पाहत असता दुकानात वगैरे जाताना। आणि नोटसुद्धा आहेत। मग 10 रुपीजपासून 20 रुपीजची नोट आहे, 50 रुपीजची नोट आहे, 100 रुपीजची नोट आहे, त्याचप्रमाणे 200 रुपीजची नोट आहे, 500 रुपीजची नोट आहे की नाही? 2000ची नोट आहे। अशा पद्धतीने कॉइन्स अँड नोट्स या ठिकाणी आपल्याला पहा एक चार्ट दिलेला आहे, तो पाहूया आपण। आता कॉइन्स म्हणजे नाणी। पहिल्यांदा आपण बघूया करन्सी। करन्सी म्हणजे चलन। प्रत्येक देशाची करन्सी वेगवेगळे असते, ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। कॅश मनी म्हणजे रोख पैसे। आता रोख पैसे 2 प्रकारात असतात, एक असतं कॉइन्स आणि दुसरे असतात नोट्स। मी आत्ताच सांगितलं तुम्हाला रोख पैसे। मग पहिल्यांदा कॉइन्स कोणकोणते असतात ते पाहूया। पहा, 50 पैसेचा कॉइन असतो, तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर जवळच्या एखाद्या दुकानदाराकडे जाऊन त्याला विचारा की 50 पैसेचा कॉइन काका आहे का तुमच्याकडे? जर असेल तर तो पहा कसा आहे। 1 रुपी कॉइन तर पाहिलेलाच आहे तुम्ही। 5 रुपी कॉइन 5 रुपयांचं नाणंसुद्धा पाहिलेलं आहे आणि 10 रुपी कॉइनसुद्धा तुम्हाला माहीत आहे, सध्या चलनात आहेत, ही वापरात असतात ही नाणी। आणि नोट्स पहा, नोटा कोणकोणत्या आहेत पहा। 5 रुपीची नोट असते, 10 रुपीची नोट आहे, 20 रुपीची नोट आहे, 50 रुपीची नोट आहे म्हणजे 50 रुपयांची, 100 रुपी नोट 100 रुपयांची नोट आहे, 200 रुपी नोट म्हणजे 200 रुपयांची नोट आहे, त्याचप्रमाणे 500 रुपीज म्हणजे 500 रुपयांची नोट आहे, 2000 रुपी नोट म्हणजे 2000 रुपयांची नोटसुद्धा असते। आता ह्या ज्या पाहिल्या आपण 1 रुपी कॉइन, 5 रुपी कॉइन, 100 रुपी नोट, 5 रुपी नोट, तर या ठिकाणी एक सिम्बॉल दिसतोय तुम्हाला या ठिकाणी। हा सिम्बॉल आहे रुपीजचा। हा सिम्बॉल आहे रुपीज। रुपीज म्हणजे रुपयांचं हे चिन्ह आहे आणि ही भारतीय चलनाचं हे चिन्ह आहे रुपीज, बरोबर? आता पुढे पहा, दीज आर द कॉइन्स अँड नोट्स वी यूज इन इंडिया। हे जे आपण पाहिले कॉइन्स आणि नोट्स की ते आपण काय करतो? इंडियामध्ये वापरतो, म्हणजे आपल्या भारतामध्ये वापरतो। बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स। वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नाणी आणि नोटा वापरल्या जातात। देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम्स। आणि प्रत्येक देशातलं जे करन्सी आहे किंवा जो मनी आहे त्याला वेगवेगळ्या नावाने बोललं जातं। पहा, या ठिकाणी तुम्हाला एक चांगला सुविचार दिलेला आहे, पहा, गुड थॉट आहे। मनी डज नॉट ग्रो ऑन ट्रीज। पैसा
झाडाला लागत नाही किंवा पैसा झाडावर वाढत नाही. पैसा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. पहा आता कोणत्या देशांमध्ये कोणतं करन्सी आहे किंवा पहा. इन द युनायटेड स्टेट्स दे यूज डॉलर्स, आणि डॉलरचं पहा हे चिन्ह आहे. म्हणजे आपण कसं 1 रुपी म्हणतो तिकडं सुरुवात असते $1, $2, $3 असं. आणि इंग्लंड नावाची जी कंट्री आहे, इंग्लंड नावाचा जो देश आहे, त्या ठिकाणी पाऊंड्स ही करन्सी आहे, त्यांचं चलन पाऊंड आहे. पाऊंडचं चिन्ह पहा काय आहे. पण मित्रांनो हे झाले कागदावरचे पैसे, किंवा आता आपण कागदाच्या स्वरूपात किंवा कॉईनच्या स्वरूपात पैसे वापरतोय. पण पूर्वीच्या काळी असे नोटा छापल्या जात होत्या का? कॉईन्स तयार केले जात होते का? पहा, तर त्या काळात काय केलं जायचं पहा. बट लॉंग ॲगो, फार फार वर्षापूर्वी, पीपल डिड नॉट यूज कॉईन्स अँड नोट्स. पूर्वीच्या काळी मित्रांनो लोक कॉईन्स म्हणजे नाणी आणि नोट्स म्हणजे नोटा वापरत नव्हते. मग काय करत होते ते? दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनदर. ते काय करत होते? एक्सचेंज, वस्तूंच्या अदलाबदल करत होते. काय करत होते? वस्तूंच्या अदलाबदल करत होते. म्हणजे कशी अदलाबदल करत होते? वन थिंग फॉर अनदर. एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घ्यायची. म्हणजे समजा मला भांडी घ्यायची आहेत, मी शेतकरी आहे, मला हे असं भांडं घ्यायचं आहे, बरोबर. आणि हे भांडं घेण्यासाठी माझ्याकडं त्या काळात पैसे नसायचेच, बरोबर. समजा हे असं भांडं घेण्यासाठी मी बाजारात गेलो आहे, पण माझ्याकडे, मी शेतकरी आहे, मग माझ्याकडे त्या काळात धान्य असायचं. मग मी काय करायचो? धान्य द्यायचो आणि त्या बदल्यात काय करायचं? हे भांडं घ्यायचो, बरोबर. ते काय करायचे? एक्सचेंज करायचे, अदलाबदल करायचे, एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू घ्यायची. अँड दिस वॉज नोन ॲज बार्टर. आणि या पद्धतीलाच काय केलं जातं? बार्टर पद्धत अशी म्हटली जायची. आणि बार्टरचा अर्थ काय होतो? बार्टर हा शब्द नवीन असेल तुम्हाला. बार्टर म्हणजे काय मित्रांनो? किंमत म्हणून वस्तूची देवाणघेवाण करणे म्हणजेच बार्टर. काय बार्टरचा अर्थ होतो मी सांगितला? किंमत म्हणून वस्तूची देवाणघेवाण करणे, यालाच बार्टर असं म्हणतात. इट मे सीम अनबिलिव्हेबल बट लॉंग ॲगो. पहा, इट मे सीम अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय, आपला विश्वासच बसत नाही की एक वस्तू द्यायची आणि दुसरी घ्यायची, पैसे वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. बट लॉंग ॲगो पीपल इवन यूज्ड स्पेशल स्टोन्स ॲज मनी. आपला विश्वास नाही बसत, पण त्या काळामध्ये फार पूर्वी पीपल यूज स्पेशल स्टोन्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे दगड वापरायचे पैसे म्हणून. काय करायचे? एका विशिष्ट प्रकारचे दगड वापरायचे पैसे म्हणून. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी दिस मनी. आणि असले स्पेशल स्टोन्स, पैसे म्हणून दगड वागवणं किती कठीण असेल त्या काळात, बघा बरं. आपल्याला आपल्या आत्ताच खिशामध्ये कॉईन जास्त झाले तर आपल्याला नकोसे वाटतात, तर त्या काळात ते लोक काही स्टोन म्हणजे दगड वागवायचे, बरोबर. मग अजून पैसे म्हणून कशा कशाचा वापर केला पहा. पीपल ऑल्सो यूज्ड ब्रिक्स ऑफ सॉल्ट. काय वापरलं? ब्रिक्स, विटा वापरल्या. शेल्स, शंख शिंपलेसुद्धा वापरले. आणि कावरीज म्हणजे काय? कावरीज म्हणजे कवड्यासुद्धा वापरल्या पैसे म्हणून. दे गेव ग्रेन. त्यांनी पैसे दिले. सॉरी, ग्रेन म्हणजे धान्य दिलं. फार्म प्रोड्यूस, शेतामध्ये जे काही भाजीपाला उगवेल ते सुद्धा दिलं घेतलं जायचं. कॅटल, गुरंसुद्धा दिली घेतली जायची एकमेकांना, पैसा नसायचा त्या काळात. त्यानंतर गोट्स म्हणजे शेळ्यासुद्धा दिल्या घेतल्या जायच्या त्या काळामध्ये. त्याचप्रमाणे चिकन्स, कोंबड्यासुद्धा दिल्या घेतल्या जायच्या त्या काळामध्ये. इन रिटर्न फॉर थिंग्स लाईक क्लोथ्स, टूल्स अँड इम्प्लिमेंट्स ऑर ॲज वेजेस. म्हणजे त्या काळामध्ये कपडे घेण्यासाठी, समजा कपडे घ्यायचे असली तर शेतामध्ये काय पिकलं ते द्यायचं. कपडे घ्यायचे असली तर एखादी गाय वगैरे देऊन टाकायची. किंवा टूल्स, शेतीची अवजारे घ्यायची असली तर कोंबड्या असतील तर कोंबड्या द्यायच्या. अशा पद्धतीने काय केलं जायच्या? देवाणघेवाण केली जायची. पण मित्रांनो हे काही फार काळ चाललं नाही. त्यानंतर काय झालं पहा. देन दे बिगॅन टू यूज बिट्स ऑफ प्रिशियस मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर अँड कॉपर ॲज मनी. नंतरच्या काळामध्ये प्रिशियस मेटल्स, पहा आता,
प्रिशियस मेटलचा अर्थ होतो मौल्यवान धातू. तुम्हाला माहिती आहे गोल्ड म्हणजे सोन्याची किंमत, सिल्वर म्हणजे चांद्याची किंमत, कॉपर म्हणजे तांब्याची किंमत तुम्हाला माहिती आहे. मग ह्या ज्या वस्तू होत्या त्या मित्रांनो काय केल्या गेल्या, पैसे म्हणून वापरल्या गेल्या. प्रिशियस म्हणजे मौल्यवान धातू. इट वॉज इझियर टू कॅरी दिस मनी अराउंड. आणि हे जे गोल्ड होतं, सोनं होतं, सिल्वर म्हणजे चांदी होती, ते मनी म्हणजे पैसे म्हणून वागवणं सोपं जात होतं. पण मित्रांनो पेपर मनी किंवा जो नोटा वगैरे म्हणतो आपण त्याचा वापर कधी झाला? पेपर मनी वॉज फर्स्ट यूज्ड इन चायना. पेपर मनी पहिल्यांदा कुठे वापरला गेला तर चायनामध्ये वापरला गेला. म्हणजे कागदाच्या नोटा कुठे छापला गेल्या पहिल्यांदा? चायना म्हणजे चीनमध्ये वापरल्या गेल्या. पण कधी? अबाउट 1000 years ago, 1000 वर्षापूर्वी जवळजवळ. पहा, पेपर मनी ऑर नोट्स हॅव नो व्हॅल्यू. पेपर मनी म्हणजे जो कागदी पैसा होता त्याला स्वतःची किंमत नसते. पेपर मनी ऑर नोट्स हॅव देअर नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन. म्हणजे कागदी जो पैसा आहे, ज्या नोटा आहेत, त्याला स्वतःची किंमत नसते. बट मग त्याला एवढा महत्त्व का बरं? बट नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. पहा, परंतु एखादी नोट तेवढे पैसे देण्याची हमी केलेली असते. हमी, प्रॉमिस म्हणजे हमी, वचन, बरोबर. अँड दीज नोट्स आर प्रिंटेड बाय द गव्हर्नमेंट. ह्या नोटा कोणी छापलेल्या असतात? गव्हर्नमेंट म्हणजे सरकारने छापलेल्या असतात. नो वन एल्स इज अलाउड टू प्रिंट नोट्स. आणि सरकार सोडून दुसऱ्या कोणालाही अलाउड म्हणजे परवानगी नसते नोटा छापण्याची. म्हणून सो फ्रेंड्स, यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. तुम्ही काय करा, तुमच्या जवळचे पैसे काळजीपूर्वक वापरलेच पाहिजेत. यू शूड नॉट राईट ऑन द नोट्स ऑर टिअर ऑर क्रम्पल द नोट्स. पहा, राईट म्हणजे त्या नोटांवर लिहिलं नाही पाहिजे, टिअर म्हणजे त्या नोटा फाडल्या नाही पाहिजेत, आणि क्रम्पल म्हणजे त्या नोटा चुरगाळल्या नाही पाहिजेत, ऑर डॅमेज देम इन एनी वे. आणि कोणत्याही प्रकारे नोटेचं नुकसान केलं नाही पाहिजे. आपण ज्या नोटा असतात त्या व्यवस्थितच हाताळल्या पाहिजेत, त्या खराब नाही झाल्या पाहिजेत. यू शूड ऑल्सो बी केअरफुल व्हेन यू स्पेंड मनी. आणि जेव्हा तुम्ही खर्च करता ना तेव्हासुद्धा तुम्ही काळजीपूर्वकच खर्च केला पाहिजे. पैसे उधळण्यासाठी नसतात. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. पैसे मिळवण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागतात, खूप घाम गाळावा लागतो. तेव्हा पैसा जपूनच वापरा बरं. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन होता. आता आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स काय आहेत पाहूया. क्वेश्चन समजून घेऊया आणि हे आहे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते नोटबुकमध्ये सोडवून पाहूया आपण. पहा, या ठिकाणी क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी इन युअर मदर टंग. म्हणजे पैसा या विषयावर तुमच्या मातृभाषेमध्ये, म्हणजे आपली मातृभाषा आहे मराठी, त्या मराठीमध्ये आपण काय करायचं आहे, एक टिपण लिहायचं आहे. आणि हे पुढचे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते आपण नोटबुकमध्ये म्हणजेच वहीतच आता पाहणार आहोत. ओके, चला तर मग वहीमध्ये पाहूया. थँक्यू. चला मित्रांनो, आता आपण क्वेश्चन आन्सर्स पाहत आहोत. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी इन युअर मदर टंग. म्हणजे पैसा या विषयावर तुमच्या मातृभाषेमध्ये एक नोट लिहा, एक टिपण लिहायचं आहे. तर मित्रांनो हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतोय कारण की हे मराठीतून लिहायचं आहे, त्यामुळे मराठीतून पैसा या विषयावर तुम्ही भरपूर काही लिहू शकताय. आता वळूया क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3 पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग सोडवूया. लुक ॲट द डायग्रॅम ऑन पेज 80. पेज नंबर 80 वर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. ती तुम्ही आता सुद्धा टेक्स्टबुक असेल तर पाहू शकताय. अँड इट इज कॉल्ड ट्री डायग्रॅम. तो ट्री डायग्रॅम आहे. म्हणजे पहा अशा पद्धतीने ते दिलेलं आहे, त्याच्यामध्ये अशा ब्रांचेस दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही. पुन्हा याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, पुन्हा याच्या वेगळ्या ब्रांचेस आहेत. आणि ब्रांचेस म्हणजे थोडक्यात फांद्या. याला वेगवेगळ्या फांद्या किंवा शाखा फुटलेल्या आहेत म्हणून याला ट्री डायग्रॅम म्हणतात. आणि मग आपल्याला पुढे म्हटलेलं आहे ट्री डायग्रॅम बिकॉज इट हॅज ब्रांचेस. याला ब्रांचेस आहेत, फांद्यासारखा भाग आहे, शाखा आहेत, म्हणून त्याला ट्री डायग्रॅम म्हणतात.
नाव रीड द फॉलोविंग अँड ड्रॉ अ ट्री डायग्राम टू शो दिस इन्फॉर्मेशन. आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे खाली, त्याच्यावरून ही जी इन्फॉर्मेशन आहे या पॅराग्राफमधली ते आपल्याला ट्री डायग्राममध्ये दाखवायची आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा पॅराग्राफ वाचूया. काय आहे तो? थिंग्स इन अवर सराउंडिंग्स फॉर्म टू ग्रुप्स. म्हणजे आपल्या परिसरामधल्या ज्या वस्तू असतात त्याचे दोन प्रकार पडतात किंवा दोन गटामध्ये त्या विभागल्या जातात. कोणते आहेत ते गट? लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. सजीव आणि निर्जीव असे त्याचे दोन गट पडतात. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स. सजीव जे आहेत, ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सजीव आहेत, त्याचे दोन प्रकार आहेत. कोणते आहेत? प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्याचे दोन प्रकार कोणते आहेत? प्लांट्स अँड ॲनिमल्स, वनस्पती आणि प्राणी. देर आर टू टाइप्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींचे दोन प्रकार आहेत. फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे ज्याला फुले येतात आणि नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे ज्याला फुले येत नाहीत त्या. इफ वी कन्सिडर ॲनिमल्स, ॲनिमल्सचा जर विचार केला, वी सी द सम ॲनिमल्स ले एग्ज. काही प्राणी अंडी घालतात. दे आर ओव्हिपॅरस ॲनिमल्स. जे प्राणी अंडी घालतात त्याला ओव्हिपॅरस म्हणतात. आणि सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही प्राणी डायरेक्ट आपल्या बाळाला जन्म देतात. उदाहरणार्थ गाय. दे आर विव्हिपॅरस ॲनिमल्स. ते आहेत विव्हिपॅरस ॲनिमल्स. तर आता या परिच्छेदावरून आपल्याला ट्री डायग्राम तयार करायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी कच्च्या आकृती व्यवस्थित करून देणार आहे. तुम्ही तुमच्या बुकमध्ये काय करायचं आहे, व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने असा ट्री डायग्राम काढायचा आहे. आता तर आपण सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे? थिंग्स इन अवर सराउंडिंग्स फॉर्म टू ग्रुप्स. आपल्या परिसरामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांचे काय आहेत? दोन ग्रुप आहेत. मग पहिल्यांदा आपण काय लिहूया या ठिकाणी लिहूया थिंग्स इन अवर सराउंडिंग्स. आपल्या परिसरातल्या वस्तू. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्याचे फॉर्म टू ग्रुप्स. म्हणजे दोन ग्रुप पडतात त्याचे. कोणते? लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. मग या ठिकाणी आपण लिहिणार नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स. मग त्याचे दोन ग्रुप आपण या ठिकाणी लिहूया. कोणते दोन ग्रुप आहेत? या ठिकाणी म्हणूया आपण नॉन लिव्हिंग थिंग्स. काय म्हणूया? नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव. आणि दुसरा ग्रुप कोणता आहे? लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. बरोबर? असे दोन ग्रुप पडतात. बरोबर. आता पुढे काय म्हटलेलं आहे? लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स. लिव्हिंग थिंगचे दोन प्रकार पडतात. मग लिव्हिंग थिंगच्या दोन ब्रांचेस आपण इथं सुरू करणार. लिव्हिंग थिंगच्या दोन ब्रांचेस या ठिकाणी येणार. कुठल्या आहेत लिव्हिंग थिंगच्या दोन ब्रांचेस? पहा, लिव्हिंग थिंगच्या दोन ब्रांचेस कोणत्या आहेत? देर आर टू टाइप्स. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू टाइप्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिव्हिंग थिंगचे दोन प्रकार कोणते आहेत? एक आहे प्लांट्स आणि दुसरा आहे ॲनिमल्स. ओके. लिव्हिंग थिंगचे दोन प्रकार आहेत, ते आहेत, एक आहे प्लांट्स, दुसरा आहे ॲनिमल्स. ओके. या ठिकाणी आपण ॲरो दाखवू शकतोय. आता पुन्हा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देर आर टू टाइप्स ऑफ प्लांट्स. प्लांटचे सुद्धा दोन प्रकार आहेत. म्हणून आपण पुन्हा प्लांटच्या दोन ब्रांचेस करणार. या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. बघा आता. मग आता प्लांटच्या दोन ब्रांचेस कोणत्या आहेत? पहा, फ्लावरिंग प्लांट्स आणि इकडे म्हटलंय नॉन फ्लावरिंग प्लांट्स. बरोबर. मग प्लांटचे दोन प्रकार कोणते आहेत या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. एक आहे फ्लावरिंग प्लांट्स आणि दुसरा आहे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. बरोबर. आता पुढे काय म्हटले पहा, इफ वी कन्सिडर ॲनिमल्स वी सी दॅट सम ॲनिमल्स ले एग्ज. म्हणजे ॲनिमलचे सुद्धा दोन गट पडतात. एक आहे ओव्हिपॅरस की जे अंडी घालतात आणि दुसरा आहे विव्हिपॅरस. ते काय करतात? डायरेक्ट आपल्या बाळाला जन्म देतात. गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. डायरेक्ट आपल्या बाळाला जन्म देतात. मग या ठिकाणी ॲनिमलचे सुद्धा आपण दोन ब्रांच करणार. एक ब्रांच होणार ओव्हिपॅरस, बरोबर,
आणि दुसरी ब्रांच या ठिकाणी करणार आपण विव्हिपेरस. बरोबर. अशा पद्धतीने हा ट्री डायग्राम तुम्ही करायचा आहे. या ठिकाणी काही तुम्ही नॉन लिव्हिंग थिंगचे एक्झाम्पलसुद्धा लिहू शकताय की बाबा चेअर आहे, स्टोन आहे, अर्थ आहे, असे तुम्ही एक्झाम्पलसुद्धा लिहू शकताय त्याच्यामध्ये. आणि असा ट्री डायग्राम तुम्हाला तयार करायचा आहे. पहा या ठिकाणी ब्रांचेस झाले आहे. थिंग्स म्हणजे ज्या वस्तू आहेत त्यांचे दोन प्रकार, नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग. पुन्हा लिव्हिंग थिंगचे दोन प्रकार, प्लांट्स आणि ॲनिमल्स. पुन्हा प्लांटचे दोन प्रकार आहेत, फ्लावरिंग प्लांट्स, नॉन फ्लावरिंग प्लांट्स. पुन्हा ॲनिमलचे दोन प्रकार आहेत, ओव्हिपेरस आणि विव्हिपेरस. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. आता मित्रांनो वळूया पुढील क्वेश्चनकडे. या ठिकाणी म्हटले फाइंड मोर टॉपिक्स फ्रॉम युअर एन्व्हायरमेंटल स्टडीज और मॅथमॅटिक्स टेक्स्ट बुक फॉर ड्रॉइंग ट्री डायग्राम्स. तुमचं UVSचं बुक असेल किंवा मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचं टेक्स्ट बुक असेल ना, तर त्याच्यात असे ट्री डायग्राम तयार करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन शोधा आणि ट्री डायग्राम काढा आणि त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द लिहा. हा तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटी म्हणून करायचा आहे क्वेश्चन. तुम्ही शोधू शकता तुमच्या परिसरच्या पुस्तकामध्ये. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. खूप सोपा आहे, महत्त्वाचा आहे. आपण तो सुद्धा सोडून पाहूया. आता तुम्हाला दिसतोय क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. पहा, शी वॉज टायर्ड. ती थकली होती. इथं म्हटले बट. ती थकली होती पण आपल्याला ॲन्सर कसं लिहायचं आहे पहा. आता त्याचा ॲन्सर मी या ठिकाणी एक एक सेंटेन्स लिहित जाणार आहे, एक एक शोधून दाखवतो तुम्हाला. शी वॉज टायर्ड, ती थकली होती, बट पण या ठिकाणी काय येणार मग, शी फिनिश्ड हर होमवर्क. ती थकली होती पण तिने तिचा अभ्यास पूर्ण केला किंवा गृहपाठ पूर्ण केला. मग आपण या ठिकाणी सेंटेन्स लिहायचा आहे. शी वॉज टायर्ड. बरोबर, शी वॉज टायर्ड, बट लिहायचं आहे मध्ये. काय लिहायचं आहे मध्ये, बट शी फिनिश्ड हर होमवर्क. शी फिनिश्ड हर होमवर्क. ओके, हे पहिलं सेंटेन्स तयार झालं त्याच्यातून. बरोबर. आता पुढे आहे शी वॉन्टेड टू बाय अ कार. तिला कार किंवा गाडी घ्यावीशी वाटत होती, बट मग इकडचं कोणतं जुळतंय. शी वॉन्टेड टू बाय अ कार, तिला गाडी घ्यावीशी वाटत होती, बट काय येणार, शी हॅड नो मनी. तिला कार घ्यावीशी वाटत होती पण तिच्याकडे पैसे नव्हते. मग आपण सेंटेन्स लिहिणार कसं. सेकंड, शी वॉन्टेड टू बाय अ कार, तिला गाडी घ्यायची होती, बाय अ कार, बटला अंडरलाईन करूया. शी हॅड नो मनी. बटचा अर्थ होतो पण, बट शी हॅड नो मनी. चला आता पुढचं करूया. पुढे, ही वॉज अँग्री. त्याला राग आला होता किंवा तो रागावला होता, बट पण तो रागावला होता पण इकडचा कोणतं जुळतंय पाहूया. ही वॉज अँग्री बट काय येणार या ठिकाणी, ही डिड नॉट फाईट. बट ही डिड नॉट फाईट, पण त्याने भांडण केले नाही. ही वॉज अँग्री बट ही डिड नॉट फाईट. तो रागावला होता पण त्याने भांडण केले नाही. मग सेंटेन्स लिहायचं आपण. ही वॉज अँग्री बटला अंडरलाईन करूया. ही डिड नॉट फाईट. ओके. आता पुढचं सेंटेन्स पाहूया. ही डिड नॉट नो द आन्सर. त्याला उत्तर माहीत नव्हतं, बट पण काय येणार या ठिकाणी, ही डिड नॉट कॉपी हिज फ्रेंड्स आन्सर. पण त्याने त्याच्या मित्राचं आन्सर कॉपी केलं नाही किंवा पाहून लिहिलं नाही. काय पहा या ठिकाणी, ही डिड नॉट नो द आन्सर. त्याला उत्तर माहीत नव्हतं, बट पण ही डिड नॉट कॉपी हिज फ्रेंड्स आन्सर. पण त्याने आपल्या मित्राचं उत्तर कॉपी केलं नाही. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो
सेंटेन्स लिहायचा आहे. ही डिड नॉट नो द आन्सर. कसं लिहितोय आपण पहा. एकदा या कॉलम मधलं लिहितोय ही डिड नॉट नो द आन्सर, त्यानंतर बट लिहितोय आणि त्याच्याशी जुळणारे इकडचं लिहितोय. पहा, ही डिड नॉट नो द आन्सर बटला अंडरलाईन करायचं. बट ही डिड नॉट कॉपी हिज फ्रेंड्स आन्सर. He did not know the answer, but he did not copy his friend's answer. ओके. आता या ठिकाणी 5th सेंटेन्स पाहूया. पहा, या ठिकाणी आहे दे डिड नॉट हॅव मनी. त्यांच्याकडे पैसे नव्हते. बट दे लिव्ड हॅपीली. त्यांच्याकडे पैसे नव्हते पण तरीही ते आनंदाने राहिले. असं लिहायचं आहे. मग सेंटेन्स कसं करणार. दे डिड नॉट हॅव मनी. तुमचं पुस्तक असेल ना जवळ तर तुम्ही लिहू शकता दे डिड नॉट हॅव मनी. बट म्हणायचं या ठिकाणी. बटला अंडरलाईन करायचं. पुढे असणार दे लिव्ड हॅपीली. दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली. आता पुढे 6 नंबरचा आपल्याला करायचं आहे आणि लास्ट सेंटेन्स असणार आहे त्याच्यातलं. हे 6 नंबर लिहितोय मी इथं. ओके. ही डिड नॉट रीड द बुक. त्यांनी पुस्तक वाचलं नाही बट ही न्यू द स्टोरी. त्यांनी पुस्तक वाचलं नाही पण त्यांना स्टोरी माहीत होती. मग या ठिकाणी लिहिणार ही डिड नॉट रीड द बुक. ही डिड नॉट रीड द बुक बटला अंडरलाईन करणार. बट ही न्यू द स्टोरी. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सोडवायचे होते आणि याचा एक्सरसाइज या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.